मधुचंद्राच्या सेजवर बसलेली माधवी डोळ्यात अनंताचा असीम विस्तार घेऊन भूतकाळाच्या गल्ल्यांमध्ये हरवली होती. तिला लहानपणापासून ते 9वी पर्यंतचे सर्व काही आठवत होते. शाळेत नेहमी प्रथम येणारी माधवी बोर्डाच्या परीक्षेत दुसरी कशी आली हे तिला अजूनही पटत नव्हते. तिने पुन्हा क्रॉस लिस्ट तपासली. सगळे विद्यार्थी तिच्याकडेच पाहत होते आणि विचारत होते, अनंत कोण आहे आणि तू दुसरी कशी आलीस? रागाने माधवीचा गोरा चेहरा लाल झाला होता. बनारसच्या नावाजलेल्या उद्योगपतीची एकुलती एक मुलगी माधवी रूप आणि गुणांमध्ये अद्वितीय होती. तिने कधी हार मानली नव्हती. तेव्हाच हॉस्टेलकडून एक साधा मुलगा आला. आपले निकालपत्र पाहिले आणि परत निघून गेला. ऑफिस स्टाफ आणि शिक्षक त्याचे अभिनंदन करू लागले. तेव्हा सगळ्यांना समजले की तोच म्हणजे शाळेचा टॉपर अनंत कुमार. त्याने 98% गुण मिळवून शाळाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला होता. बनारसच्या गर्विष्ठ माधवीने त्याच्याकडे तिरस्काराने पाहिले. तिला आपल्या संतापाचा पारा उतरवणं कठीण जात होतं. काही गुणांनी पुढे गेला तरी काय झालं, पुढच्या वेळी बघून घेईन असं म्हणत तिने मनाशी ठरवलं. माधवीच्या स्वभावात हार मानणं नव्हतं आणि अनंतला जिंकण्याची सवय नव्हती. तो बनारस जवळील चंदोली या गावातून आलेला एक साधा सरळ मुलगा होता. त्याच्या रूपात वा पोशाखात असं काही नव्हतं की लोकांनी त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं. शाळा इंटरपर्यंतच होती, त्यामुळे सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. माधवीने विद्यापीठातून BCom आणि MBA पूर्ण केलं, कारण तिला वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा होता. काही वर्ष लोटली. आता ती वडिलांसोबत पूर्णतः व्यवसायात गुंतली होती. एके दिवशी वडिलांच्या तब्येतीची काळजी वाटून ती त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेली. योग्य उपचार मिळावा म्हणून ती डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये गेली आणि तिथे आपल्या जुन्या सहदाही अनंतला पाहून थबकली. परत फिरण्याच्या तयारीत असतानाच त्याने तिला अडवलं. थांब माधवी, मला रुग्णाची तपासणी करू दे. डॉक्टर म्हणून उपचार करणं माझं कर्तव्य आहे. मन मारून का होईना, पण तिने वडिलांना दाखवलं. अनंताने त्यांच्यावर योग्य उपचार केले आणि त्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांनी त्यांना अतिरिक्त कामाचा ताण घेण्यास मनाई केली. आता संपूर्ण जबाबदारी माधवीवर आली होती. तिच्यात आधीच सौंदर्य आणि तेज होतं, पण आता गंभीरतेने तिच्या व्यक्तिमत्वाला वेगळाच ठाव दिला होता. पुन्हा एकदा वडिलांच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल घेऊन तिला अनंतकडे जावं लागणार होतं. त्याच्यासमोर जाताच तिला जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्याने तिची जागा घेतली होती आणि आता तो एवढा मोठा डॉक्टर झाला होता. माधवीच्या अहंकाराला धक्का बसला होता, पण तिने काहीही बोललं नाही. गंभीरतेचं आवरण चढवून ती अनंतच्या कॅबिनमध्ये उभी राहिली. तुमच्या वडिलांचं कोलेस्ट्रॉल वाढलं आहे आणि हृदयाच्या जवळ काही ब्लॉकेज दिसत आहेत. लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. अनंत म्हणाला, तुझ्याकडून नाही करणार. तू माझ्या वडिलांचा योग्य उपचार करणार नाहीस. पहिली गोष्ट, मी सर्जन नाही, त्यामुळे ऑपरेशन मी करू शकत नाही. दुसरी गोष्ट, राग आणि बालिशपणा सोड. तू नेहमी गर्व बाळगून वावरतेस, पण आता आपण किशोरवयीन नाही, मॅच्युअर आहे. तू कोणत्या हक्काने मला उपदेश करतोयस? काहीही झालं तर मी माझ्या वडिलांचं ऑपरेशन या हॉस्पिटलमध्ये करणार नाही. माधवी मनात हे ठरवत संतापाने पाय आपटत बाहेर निघून गेली. पण नंतर तिने सर्वत्र चौकशी केली आणि प्रत्येकाने डॉक्टर अनंतचं नाव सुचवलं. सर्वोत्कृष्ट सुविधा त्याच हॉस्पिटलमध्ये होत्या. परत हरतेय मी आणि तो पुन्हा जिंकतोय. मी अहंकाराने झाकून ठेवले, पण त्याने आपला आत्मसन्मान टिकवला. कुठल्या मातीचा बनला आहे हा? कधीही वाईट वाटून घेत नाही. सर्वांच्या सल्ल्यानुसार तिला शेवटी त्याच हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं. हे विचार करत माधवी झोपून गेली. त्या रात्री माधवी झोपली होती, पण चंद्राकडे टक लावून बघत अनंत मात्र जागा होता. अनंत माधवीला 9वी पासून ओळखत होता. त्याला ठाऊक होतं की ती एवढी सुंदर आणि मोठ्या घराण्यातली मुलगी त्याच्या स्वप्नांच्या पलीकडे आहे. पण तरीही तिचा प्रत्येक गोष्टीवर रागावणं त्याच्या मनातून काही केलं जात नव्हतं. उद्याची सकाळ किती सुंदर असणार होती, कारण माधवी पुढील 3 दिवस त्याच्याच रुग्णालयात राहणार होती. हे सगळं आठवताच त्याला झोपच लागली नाही आणि मनही बेचैन झालं. ठरलेल्या वेळी माधवी आपल्या वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. प्री ऑपरेशन चाचण्या सुरू झाल्या आणि अनंत आपला राऊंड पूर्ण करून गेला. आज माधवीने त्याला न निचा दाखवला ना राग व्यक्त केला, पण अनंत तर तिच्याच अशा वागण्याचा चाहता होता. 2 कप कॉफी घेऊन तो थेट माधवीच्या समोर येऊन बसला. हे औपचारिक का वाटतंय? आज तू मला रागावली नाहीस? माधवीच्या वडिलांच्या चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, पण अनंतच्या या नवीन वागण्यावर तिला हसू आलं. किती दिवस माझं झापडं ऐकत राहशील? आयुष्यभर? कशाच्या हक्काने? मित्र म्हणून समजून घे. माधवीच्या वडिलांनी हे सगळं ऐकलं आणि आपल्या हसऱ्या लेकीला पाहून त्यांच्या मनात समाधानाचं सूर उमटलं. त्यांना माधवीसाठी अनंतसारखाच जावाई हवा होता. त्यांनी मनाशीच ठरवलं, मी बरा होऊन घरी परतला की मी माझ्या लेकीचं लग्न याच मुलाशी लावून देईन. याच विचारात हरवलेल्या माधवीला अनंतने सांगितलं. ऑपरेशन यशस्वी झालं आणि थोड्याच वेळात पिताजींनाही शुद्ध येईल. पहिल्यांदाच माधवीने अनंतसमोर नतमस्तक होत कृतज्ञता व्यक्त केली. अनंतने तिला दिवाळीच्या रात्री आई वडिलांसोबत घरी येण्यासाठी निमंत्रण दिलं. त्या रात्री ज्यावेळी दिवे आणि फटाक्यांनी संपूर्ण जग उजळून निघालं होतं, तेव्हा माधवी आणि अनंतच्या विवाहाच्या तयारीला वेग आला होता. दोघंही संकोचाने बाहेर आले. अनंतने माधवीला जिंकलं होतं, म्हणजेच संपूर्ण जग जिंकलं होतं.
4 दिवसांनी योग्य मुहूर्त पाहून विवाह पार पडला आणि आता ते दोघंही एकमेकांचे झाले होते. अचानक दरवाजावर झालेल्या ठोक्याने माधवी भूतकाळातून वर्तमानात परत आली. "मी येऊ का?" स्वप्नांमध्ये हरवलेली माधवी दचकली. तिचा पती अनंत एक धाडसी प्रियकरासारखा तिच्याकडे ओढला जात होता. त्याच्या मोहक व्यक्तिमत्वाकडे पाहून माधवी लाजून हसली. अनंतने हक्काने तिचा घोंगट उचलू पाहिला, पण तिने त्याचा हात अडवला. "पहिल्यांदा मुख दाखवणी द्या." अनंत हसत म्हणाला, "मुख दाखवणी तुला तुझा अभिमान परत देतो. जसा मान सन्मान घेऊन तू माझ्याशी भांडत राहिली तसाच कायम राहा. एक स्वाभिमानी आणि तेजस्वी माधवी. तू बोलशील आणि मी ऐकेल. मी म्हणजे तोच गावरान अनंत आणि तू म्हणजे तीच टॉपर माधवी." माधवीने आपला आत्मसन्मान पुन्हा मिळवला आणि स्वतःहून त्याच्या मिठीत सामावली. अनंताच्या विचारांच्या खोलीने माधवी निशब्द झाली होती. असा समंजस आणि सुंदर विचारसरणी असलेला जीवनसाथी मिळाल्याने ती स्वतःला भाग्यवान समजू लागली होती. तिला कधी कल्पनाही नव्हती की हरल्याने एवढं सुंदर बक्षीस मिळेल. ती हरूनही आज जिंकली होती. म्हणून कधीकधी कोणत्या व्यक्तीसोबत हरणंही महत्त्वाचं असतं. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.